बिल जास्त येत असल्याने तुम्ही देखील चिंतेमध्ये आहात का? घरात जास्त उपकरणे वापरली नसताना देखील अचानक अवाढव्य लाईट बिल हाती पडलंय का? जर असं तुमच्यासोबतही घडत असेल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा, कारण आता महावितरणमधील एका अनुभवी कर्मचाऱ्याने सांगितलेल्या 5 अचूक आणि सोप्या पद्धतीमुळे तुमच्या लाईटचे बिल हे झटक्यात कमी होणार आहे. सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला तुमचा फॅन बंद करावा लागणार नाही किंवा फ्रीजमधील गोष्टी कमी कराव्या लागणार नाहीत. AC आणि कूलर अजिबात बंद ठेवायची गरज नाही. इस्त्रीचा वापरही तुम्ही करू शकता. तुम्हाला तुमच्या घरामध्ये ज्या ज्या वस्तू जशा हव्या आहेत तशा तुम्ही वापरू शकता आणि बिनधास्त वापरू शकता, कारण महावितरणाच्या कर्मचाऱ्याने अगदी खात्रीशीर सांगितलं आहे की जर तुम्ही एक छोटी आणि सोपी ट्रिक वापरली तर तुमचं लाईट बिल हे अगदी निम्म्यावर येणार आहे. मित्रांनो, यामध्ये आम्ही स्वतः हा प्रयोग मागच्या महिन्यामध्ये करून पाहिला. आमच्या स्वतःच्या घरी करून पाहिलं आणि आमचं लाईट बिल अगदी निम्म्यावर आलं. मागच्या महिन्यामध्ये आमचं लाईट बिल हे अगदी 1350 रुपये इतकं होतं आणि या महिन्याचं लाईट बिल हे फक्त 720 रुपये आलं आहे, म्हणजेच अगदी निम्म्यापेक्षाही कमी. विचार करा, जिथे 1350 रुपये भरावे लागत होते तिथे आता फक्त 720 रुपये बिल भरावं लागलं. याचाच अर्थ सरळ आहे की आमची महिन्याभराची बचत झाली. जसा आम्हाला फायदा झालाय तसं तुम्हीही फायदा करून घेऊ शकता. आता नेमकं तुम्ही कुठे चुकताय हे देखील पहा. आपण काय जास्त लाईट वापरतो म्हणून बिल वाढलंय का? आपल्या घराचं मीटर बिघडलंय किंवा दर महिना न चुकता रीडिंग घेतली जाते त्यामध्ये काही बिघाड होतोय का? असे बरेच प्रश्न तुमच्याही डोक्यामध्ये आले असतील. पण यामागचं खरं आणि अचूक कारण शोधण्यासाठी आम्ही अशा व्यक्तीशी संपर्क साधला जो गेल्या 10 वर्षापासून घरातील लाईट बिल आणि वीज वितरणाच्या संदर्भामध्ये महावितरण यंत्रणेमध्ये काम करतो आणि त्यांनीच आम्हाला यामागचं विज्ञान अगदी सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितलं. लक्षात घ्या की पूर्वीच्या काळी आपण पिवळ्या रंगाचे जुने आणि अत्यंत जास्त वीज खाणारे 100 वॅटचे बल्ब वापरायचो. पण आता काळ बदलला आणि आधुनिक LED तंत्रज्ञान आपल्या घरामध्ये आलं. आता आपण जे पांढरे 9 वॅटचे LED बल्ब वापरतो ते पूर्वीच्या एका बल्बच्या तुलनेमध्ये जवळपास 10 पटीने कमी वीज खातात. म्हणजेच पूर्वीचा एक बल्ब आणि आत्ताचे 10 बल्ब बरोबर आहेत. याशिवाय आज आपल्या घरातील फ्रीज, TV, वॉशिंग मशीन किंवा AC यासाठी सर्व उपकरणे आता 5 स्टार रेटेड करण्यात आली आहेत. म्हणजेच पूर्वी हीच उपकरणे खूप जास्त ऊर्जा खेचायची, पण आता ही सर्व उपकरणे अतिशय कमी ऊर्जा आणि वीज वापरतात. तरी सुद्धा तुमच्या घरातील लाईट बिलाचा आकडा खाली यायला तयार नाही. मग काय चुकतंय हे आपण थेट जाणून घेणार आहोत आणि ज्या महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्याला या गोष्टी समजावून सांगितल्या त्यांच्याकडूनच आपण 5 ट्रिक्स देखील समजून घेऊया. आणि व्हिडिओच्या अगदी सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं आहे की तुम्हाला लाईट बिल कमी करताना फॅन कमी वापरण्याची गरज नाही, फ्रीज बंद करायचीही गरज नाही. अगदी तुम्ही बिनधास्त वापरू शकता, कारण मी स्वतः 1350 रुपये बिल मागील महिन्यामध्ये भरलं होतं, पण आता सध्याला फक्त 720 रुपये बिल भरणार आहे. ते पण फक्त या सोप्या ट्रिकमुळे माझं लाईट बिल इतकं कमी आले आणि मी स्वतः प्रयोग केल्यामुळेच तुम्ही देखील हा प्रयोग करून बघा आणि तुमचं देखील लाईट बिल निम्म्यावर येऊ शकतं आणि काहींचं तर निम्म्यापेक्षाही कमी होऊ शकतं. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, कारण आपण ज्या 5 पद्धती जाणून घेणार आहोत त्यातली पहिली पद्धत पूर्वी आपल्या घरातले वडीलधारी मंडळी किंवा सुजाण लोक नियमितपणे करायचे, पण जसा जसा काळ पुढे गेला तसं लोकांनी सोप्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली आणि आज लोकांनी हे करणं पूर्णपणे बंद करून टाकले. त्यामुळेच आता भरमसाठ बिल भरावं लागत आहे. त्याचबरोबर आणखीन 3 पद्धती आहेत त्या एरवी कोणाच्याच लक्षात येत नाहीत, पण महावितरणमध्ये 10 वर्ष काम केलेल्या अनुभवी कर्मचाऱ्याने त्या शोधून काढल्या आहेत. या नव्या पद्धती वापरल्यामुळेच आमचं लाईट बिल 1350 रुपयाचं थेट 720 रुपयावरती आलं आहे. नागरिकांनो, महावितरणाच्या कर्मचाऱ्याने सांगितलं की मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल पूर्वी आपल्या घराबाहेर किंवा भिंतीवर काळ्या रंगाचे जुने मेकॅनिकल मीटर असायचे आणि जुन्या मीटरमध्ये एक गोल फिरणारी डिस्क चक्र असायची जी वीज वापरली की जोरात फिरायची. जुने मीटर इतके संशयास्पद आणि जड असायचे की घरात जरी छोटा दिवा लावला किंवा बल्ब चालू केला तर ते चक्र गरागर फिरू लागायचं आणि बिलाचा आकडा वाढायचा.
पण काळ बदलला आणि तंत्रज्ञानाने मोठी झेप घेतली. जुन्या त्या मेकॅनिकल मीटरची जागा आता आधुनिक डिजिटल मीटर आणि अगदी अलीकडे आलेल्या स्मार्ट मीटरने घेतली आहे. आज आपल्या घरी जे डिजिटल मीटर बसवले जातात ते अतिशय सेन्सिटिव्ह असतात आणि पोलवरून आलेली मुख्य वीज सर्वात आधी मीटरला जोडली जाते आणि तिथूनच घरामध्ये कनेक्शन सोडलं जातं. पण बदलत्या मीटरच्या तंत्रज्ञानामुळे बिलावर नेमका काय फरक पडला आहे का, हेच आता वीज कर्मचाऱ्याने सांगितले. ज्यामध्ये एक छोटीशी गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, जी महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी अगदी आवर्जून सांगितली आहे. बऱ्याचदा आपल्या लक्षात येत नाही की आपण घरात वापरत असलेली उपकरणे नेमकी कोणत्या वेळी जास्त वीज खेचतात. त्यामुळेच तुम्हाला जर 5 पद्धती जमत नसतील तर तुम्ही फक्त 2 सोप्या पद्धती जाणून घ्या आणि तुमचं बिल अगदी निम्म्यावरती आणू शकता. त्यामुळे या 2 ट्रिक जरी जाणून घ्यायच्या असतील तर पुढची 2 मिनिटं लक्षपूर्वक पहा, कारण अगदी 2 मिनिटाचा व्हिडिओ पाहून तुम्ही तुमचे निम्म्यापेक्षा जास्त पैसे वाचवू शकणार आहात. कारण वीज कर्मचाऱ्यांनी ही पूर्ण अचूक माहिती दिली आहे आणि या 5 पद्धती आपण पाहणार आहोत. त्यातली पहिली पद्धत इतकी सोपी आणि भन्नाट आहे की त्यासाठी तुम्हाला कोणत्याही इंजिनियरची गरज भासणार नाही. तुम्ही स्वतः अगदी सहजपणे घरच्या घरी त्या करू शकणार आहात. सगळ्यात मोठी गंमत म्हणजे या पहिल्या 2 पद्धती तुम्ही वापरल्या तर तुमचा वाढीव लाईट बिल हे सरळ निम्म्यावर येऊ शकतं आणि खिशातले हजारो पैसे तुम्ही लगेच वाचवू शकता. लोक याच 2 सोप्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात आणि विनाकारण हजारो रुपये महावितरणाला देतात. त्यामुळे पुढच्या काही मिनिटांमध्ये आपण पाहणार आहोत त्या घरच्या घरी करता येणाऱ्या 2 सोप्या पद्धती, ज्यामध्ये तुमचं लाईट बिल अगदी निम्म्यावरती येऊ शकतं. यानंतर पहिल्या 2 ट्रिक्स संपल्यानंतर पुढच्या 3 पद्धती आहेत त्या सरळ महावितरणाच्या 10 वर्ष अनुभव असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितल्या आहेत. त्यामुळे तांत्रिक अभ्यास करून शोधून काढलेल्या त्या शेवटच्या 3 पद्धती तुम्हाला थोड्याफार तांत्रिक ज्ञान आणि अचूक निरीक्षणाखाली कराव्या लागू शकतात. पण ज्या पहिल्या 2 पद्धती आहेत त्या अगदी सोप्या आहेत. जरी तुम्हाला तांत्रिक गोष्टी अवघड वाटत असतील तर काळजी करू नका, कारण जर तुम्ही शेवटच्या ट्रिक्स व्यवस्थित समजून घेतल्या आणि पहिल्या 2 पद्धती तुम्ही वापरून पाहिल्या तर घरच्या घरी तरी किमान तुमचे 300 रुपये तर वाचू शकतात आणि तुमच्या पैशाची बचत तुम्ही करू शकता. जसं मी 1350 रुपयाचं बिल थेट 720 रुपयावरती आणलं, तशा पद्धतीनं तुम्ही तुमचे पैसे वाचवू शकता. यासाठी 2 ट्रिक्स तर आपण जाणून घेऊयात आणि त्यानंतर पुढच्या ट्रिक्स देखील आपण जाणून घेणार आहोत. पण तुम्ही सोप्या 2 ट्रिक्स घरच्या घरी करून पाहू शकता. पहिली पद्धत अगदी सोपी आहे, जी तुम्ही स्वतः घरच्या घरी अगदी सहज करू शकता आणि महावितरणाच्या कर्मचाऱ्याने सांगितल्याप्रमाणे बऱ्याचदा आपल्या घरातील जुन्या वायरिंगमध्ये किंवा भिंतीमध्ये पॉवर लिकेज होत असतो आणि तो डोळ्यांना दिसत नाही, पण मीटर मात्र सतत फिरत राहतं. आणि हेच तपासण्यासाठी रात्री झोपताना घरातील मेन स्विच बंद करा आणि बाहेर जाऊन तुमच्या मीटरकडे पहा. जर घरातील सर्व लाईट्स बंद असूनही मीटरचा लाल दिवा किंवा डिस्क वेगाने फिरत असेल तर समजून घ्या की तुमच्या घरात पॉवर लिकेज चालू आहे आणि हे लिकेज रोखल्यास तुमच्या घरामधील 100% लाईट बिल कमी येईल. दुसरी पद्धत तर अगदी सोपी आहे. यामध्ये आपण दररोज टीव्हीचा सेटअप बॉक्स किंवा मायक्रोवेव्ह यामध्ये रिमोटनेच फक्त या गोष्टी बंद करतो आणि मुख्य स्विच तसाच चालू ठेवतो. आपल्याला वाटतं उपकरण बंद आहे, पण त्याचं इनसाइड ट्रान्सफॉर्मेशन 24 तास स्टँड बाय मोडमध्ये लाईट खात असतो आणि मीटरला पळवत राहतो. ही सवय पूर्णपणे बदला. रात्री झोपताना किंवा काम संपल्यावरती घराचे मुख्य पोर्टल बंद ठेवा, म्हणजे जे स्विच आहे ते बंद करण्याची सवय ठेवा. या 2 अगदी सोप्या घरगुती ट्रिक्स वापरल्यामुळे तुमचं बिल थेट निम्म्यावर येण्यास सुरुवात होईल आणि तुम्ही स्वतःचे पैसे वाचवू शकता. आता वळूया तिसऱ्या ट्रिककडे, जी महावितरणाच्या अनुभवी कर्मचाऱ्यांनी सांगितली आहे. बऱ्याचदा जुने डिजिटल मीटर किंवा मेकॅनिकल गिअर्स कॅलिब्रेशन बिघडल्यामुळे प्रत्यक्षात वापरणार वीजपेक्षा जास्त युनिट मोजू लागतात. त्यामुळे तुमचं मीटर योग्य काम करतं का नाही हे तपासून घेण्यासाठी एक युनिट लोड टेस्ट देखील करून पहा. ठराविक वॅटचा एक बल्ब किंवा उपकरण ठराविक तास चालू ठेवून मीटरचं रीडिंग किती वाढतं याची खात्री करा. जर यामध्ये मोठी तफावत आढळली तर तांत्रिक मदतीने मीटरची तपासणी करून घेणं फायद्याचं ठरतं. त्यामुळे तुमचे किमान 300 ते 500 रुपये बचत होऊ शकते. चौथी तांत्रिक ट्रिक आपल्या घरातील फ्रीज आणि एसीच्या वापराशी संबंधित आहे. जेव्हा आपण फ्रीजचे कूलिंग तापमान अतिशय हाय लेवलवरती ठेवतो किंवा एसीचे फिल्टर्स महिना साफ करत नाही, तेव्हा उपकरणावरती प्रचंड ताण येतो. परिणामी आतील कॉम्प्रेसर थंडावा टिकवण्यासाठी दुप्पट वेगाने वीज खेचू लागतो. महावितरणाच्या
कर्मचाऱ्याने सांगितले की तांत्रिक ट्रिक अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे नेहमी तुमचा फ्रीज मध्यम पोझिशनवरती ठेवा आणि एसीचे फिल्टर दर 15 दिवसांनी स्वच्छ करा. त्यामुळे कॉम्प्रेसर अतिरिक्त लोड टाळतो आणि मीटरची स्पीड नियंत्रणात येते. 5वी आणि शेवटची सोपी पद्धत म्हणजे लोड मॅनेजमेंट. संध्याकाळच्या किंवा रात्रीच्या वेळी जेव्हा घरातील सर्वजण टीव्ही, एसी, कूलर अशी हेवी अप्लायन्सेस एकत्र चालू करतात तेव्हा महावितरणाच्या भाषेमध्ये त्याला पीक अवर्स म्हणतात आणि यावेळी मीटरची स्पीड वाढू शकते. आणि ही ट्रिक अशी आहे की घरातील हेवी उपकरणे एकाच वेळी न चालवता वेगवेगळ्या वेळेमध्ये नियोजन करून वापरावीत. उदाहरणार्थ वॉशिंग मशीन, वॉटर हीटर, इस्त्री या सर्व गोष्टी एकाच वेळी वापरू नका. ही तांत्रिक पद्धत वापरल्यामुळे आमचे स्वतःचे बिल 1350 रुपयावरून थेट 720 रुपयावरती आलं आहे.